एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना प्रचारात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि यातच पुण्यात MIM कडून टिपू सुलतानचा स्मारक हा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। पाहूया। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जातीय राजकारण केलं जात असल्याची चर्चा आहे। आता या राजकारणात औरंगजेबापाठोपाठ टिपू सुलतानची देखील राजकारणात एंट्री झाली आहे। पुण्यात टिपू सुलतान याचं स्मारक करू अशी घोषणा पुण्यातील MIMचे उमेदवार सुणके यांनी केल्यानं आता वाद निर्माण झालाय। आज शहीद दिवस टिपू सुलतानच्या निमित्ताने मी पुणे शहरात भावी दिव्य भारतात कुठं नाही तसं राजकीय स्मारक हजरत टिपू सुलतानचं बांधणार। पुण्याच्या भूमीत कोणत्याही परिस्थितीमध्ये स्मारक होऊ देणार नाही किंवा या विरोधात पोलीस तक्रार करणार असल्याचं भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्पष्टच केलंय। हिंदू समाजावर त्यांनी अन्याय केला। देशामध्ये निवडणुका सुरू असताना अशा प्रकारे स्मारकाचा मुद्दा उपस्थित करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुणके करतायत असा हल्लाबोल देखील घाटे यांच्याकडून करण्यात आलाय। लहान मुलांचे त्यांनी बळी घेतले, अनेक ठिकाणी त्यांनी स्वारी केली। अशा नतद्रष्ट आणि हिंदूंवरती अत्याचार करणाऱ्या टिपू सुलतानचं जर कोणी समर्थन करत असेल आणि पुण्यासारख्या सांस्कृतिक शहर असणाऱ्या या शहरामध्ये त्याचं स्मारक करू अशी घोषणा करत असेल तर भारतीय जनता पार्टी आणि पुण्यातली सर्व हिंदुत्ववादी चळवळ त्याचा विरोध करेल। तर टिपू सुलतान स्मारकाच्या प्रकरणात काँग्रेसनं सावध भूमिका घेतली आहे। या वादात पडायचं नाही अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे। ते त्यांनाच विचारा, भाजपला विचारा। आम्ही पण करू। आमचा विरोध असण्याचं काही कारण नाही किंवा आम्ही समर्थनही दिलं नाही। जो विषयच आमच्या अजेंड्यावर नाही तर आम्हाला कशाला अडकवायचं तुम्ही? पुणे शहराची ओळख सांस्कृतिक केंद्र म्हणून आहे। अनेक महापुरुषांचं हे पुणे आहे। मात्र मत मिळवण्याकरता अशा प्रकारे मतांचं ध्रुवीकरण करण्याचा राजकीय पक्षांकडून प्रयत्न केला जातोय का आणि या सगळ्या राजकारणाला जातीय रंग दिला जातोय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात आलाय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।